मम्मी असला मस्त गरमागरम वडापाव खायला बी नशीबच लागतं बघ. खा पोटभर. सकाळपासून उपाशी असशील ना. कोण मी? हो ना, अगं माझं तर अंग लटालट कापायला लागलंय बघ. आणि त्यात तू मरणाची आळशी. सतत जेवायला बसलंस तर तांब्याभर पाणी घेत नाहीस. आणि तुला भूक निघते वे. हो ना. जेडे, किती दिवस माझ्या जीवावर उड्या हाणशील ग? हा, मी करून घालते ना म्हणून चाललंय सगळं. उद्या सासू जोडा काढल. सासवा काही चांगले असतात वे. ते बी आहेच म्हणा. कशी भेटल कशी नाही काय माहित. मिळाली चांगली तर बरं आहे. असली आई खाऊ तर. कुणाच्या खाण्यापिण्याच्या गोष्टी करताय? कोणाच्या कशाला काढायला पाहिजेत का? 4 घास आम्ही सुखाने खातोय ती बी बघवणं झालं वे तुम्हाला. पुष्पे, उगाच आल्याला तोंडाला लागू नकोस. जेवाय वाढ. काय वाढू? मी काही स्वयंपाक बिपाक केला नाही. जीजे, तू वाढ जेवायला. हा. जीजे, अगं काय गे? तुला काय वाटलं? जीच्या दमक नाही वे. अगं तसं नाही, पण बटाट्याची भाजी, भाकरी, शेंगदाण्याची चटणी. का लेकासाठी तेवढं बी करायला नको वे. आता बघतच बसशील का खाशील बी? खातो की. जीजे, तू बी जेव की. नको. लेकरा, पोरानं खाल्लं की आईचं पोट भरतं बघ. एक नंबर बोललीस. तू खा. आता कोरभर जास्त खाईन बघ. होय. अगं येताना मिसळ पाव घेऊन येणार होतो, पण विसरलोच. अरे काय खातोय पाव? त्यात काय रग असती वे? नुसतं फुगून फुगून मोठं करत्यात. कधीच शिळ पाका असत त्याने काय पोट भरत वे? ज्यांना भाकरी खायला मिळत नाही त्या गरिबांचं खाणं ते. आपल्याला काय त्याचं अप्रूक. आता शितलीची परीक्षा झाली ना की मी पोरं बघायला मोकळी. होय का? हे बघा आलीच शितली. बया पुरीला 100 वर्ष आयुष्य आहे बघा. शितले, कुठे गेलतीस ग? जीजीकडं फुलं द्यायला. तू काय ठेका घेतलायस का ग? घरातल्या देवापुढे कधी हात जोडलेला आठवतंय का? अगं पण काय होतंय गेले तर. पण सारखं सारखं काय असते तुझं तिकडं? सारखं सारखं कुठं? आवईनी शितली होती म्हणून म्हातारीला 2 घास खायला मिळालं, नाहीतर म्हातारी उपाशीच राहत होती बघा. काय आता हे काय बोलतस? ते जीजीला स्वयंपाकात मदत करत होते. त्यांच्यात काही माणसं नाहीत होय? तू कशाला जाती त्यांच्या आगीत त्याला वाचायला? पुष्पी नाही तर येऊन काय गोंधळ घातला माहितीये ना? आवईनी त्या मायली की गेल्या फिरायला आणि म्हातारीला ठेवली उपाशी. अगं पण त्यांच्यात उगाच भांडणं लागायची.
आणि आपल्याला कुठं काय माहितीये त्यांच्यात काय झालंय ते. शितलीचं काय आता खरं नाही. अगं पण तुला कोण सांगितलंय की नसत्या उचापती करायला? आता त्या पुष्पीला कळलं ना तर येते का नाही बघ भांडत. हे बघ आलं हे बी. काय वहिनी आज पाराव बैठक भरवली हा? होय आले होते म्हणलं भेटावं. ऐकलं का लेकीचं कौतिक? काय झालं विचारा की तिलाच. शीतल काय ग काय झालं? काय नाही. अहो लेक गावभर भाकऱ्या भाजत फिरतीया. म्हणजे आज जिजीला स्वयंपाक करून दिलाय. शाब्बास पोरी अशीच सगळ्यांना मदत करत जा. बघितलं का वहिनी कसं आहे ते? आता काय झालं? काय झालं? अहो आधीच चालल्यात त्यांच्यात भांडणं आणि त्यात ही गेली त्यात आगीत त्याला वतायला. आधीच पुष्पीला हिचा राग. अगं पण एखाद्याला मदत केली तर बिघाडलं कुठं? हा प्रश्न तत्वाचा आहे. त्याच्यात भांडण तांटा असलं काय चालत नाही. असं मग तुम्ही भैयाला का नाही मदत केली? अगं उषा तो विषय वेगळा होता. होय ना. मग ह्यो पण इशे जरा आता समजून घ्या. अहो त्या सासू सुनांच्यात चालल्यात भांडणं पण ह्या पोरीला पण अक्कल पाहिजे का नको? आपण त्यांच्यात जावं का नाही जावं ते? उषा अगं राईचा पर्वत करू नगस. गोष्ट माणुसकीची आहे. आता ह्या वयात त्या म्हातारीला स्वयंपाक करता आला असता का? नाही ना. मग केली मदत तर फरक काय पडला त्याच्यात? पोरी तू काय चुकीचं केलं नाही. काय झालं ना तर मी निस्तरीन. अवघड आहे. अवघड बिवघड काय नाही. हे बघ माणसाचा हेतू चांगला पाहिजे. मग त्यानं दुश्मनाला जरी मदत केली ना तरी चांगली असती. अगं तुकाराम महाराजांनी सांगितलंच आहे ऐसी कळवळ्याची जाती करी लाभ हवी ना प्रीती. एक दिवस गोत्यात याल ना तेव्हा कळल तुम्हाला. मग बघा तुमचं तुम्हीच. अगं अशी पोरं पोटाला येणारे आई बाप भाग्यवान असतात. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. तुम्ही काय बी म्हणा पण पोरगी लाखात एक आहे बघा. वहिनी आता तुम्ही बी आता हाय ते हाय. कठीण आहे दोघांचं बी. पोरी एक गोष्ट लक्षात ठेव. जो दुसऱ्यासाठी धावतो त्याचा सांभाळ पांडुरंग करतो. आज तुझा बाप असल्याचा अभिमान वाटला मला. अव हे झालं तुमचं पण उद्या गाव 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 काय? उद्या गाव म्हणाल की पोरीला काय नांदवायला पाठवले का काय म्हणून? असं कुणीच म्हणणार नाही. अहो बोलणाऱ्यांची तोंड बंद करता येतील का? म्हणूनच जीवाला ताप करून घ्यायचा नाही. आपल्याला वस्तुस्थिती माहिती आहे ना. तुम्ही बघा बापलेक. आता हिच्यावर काय बोलायचं मी तर सोडूनच देणार आहे. काय काळजी करू नकोस. मला तुझा अभिमान आहे.